नमस्कार. आज मार्केट पुन्हा एकदा गॅप डाऊन ओपन झाले आणि मार्केटने वर जाण्यासाठी प्रयत्न केले. पण तिसऱ्या बारवर लोअर हाय बनवून मात्र मार्केट खाली पडू लागले. साधारणतः 9:15 वाजता मार्केटने इनसाइड फुल बार बनवून त्या बार खाली एक ब्रेकआउट दिला, जो आपण फेल्ड फायनल फ्लॅग ब्रेकआउट म्हणू शकतो. त्यानंतर 10-20 ची कॅन्डल ही स्ट्रॉंग आउटसाइड बुलिश कॅन्डल बनली, जी माझ्या ट्रेडसाठी सेटअप झाली. त्यानंतर मार्केटने 2 बुलिश कॅन्डल बनवून एक पुलबॅक फॉर्म केला. त्यानंतर पुन्हा एकदा मार्केटने ब्रेकआउट दिले, जिकडे मी माझ्या ट्रेडमध्ये आणि 2 क्वांटिटी ॲड केल्या. पण हा दुसरा बार ब्रेकआउट हा साधारणतः निफ्टीचा दुसरा अप लेग झाला, ज्यानंतर मार्केटने दिवसाच्या तिसऱ्या बारचा जो लोअर हाय शॉर्ट होता तिकडे जाऊन रेझिस्टन्स घेतला आणि 3 बार रिव्हर्सल फॉर्म केले. 11:15च्या स्ट्रॉंग बिअरिश बारमुळे कदाचित मार्केटचे चित्र बदलले, म्हणून मी हळूहळू माझी ट्रेड स्क्वेअर ऑफ करण्यास सुरुवात केली.